नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा वाढत्या वयामुळे आपल्या घरात कोणाला ना कोणाला तरी मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी किंवा सांधेदुखी त्रास नक्कीच असतो. अनेकदा तरुण वयातही पोटऱ्या दुखणे किंवा पाय दुखणे या समस्या जाणवू लागतात. आपण या दुखण्यांकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतो, पण नंतर हे दुखणे खूप वाढते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या सर्व दुखण्यांची मुख्य कारणे काय आहेत आणि यावर घरच्या घरी करता येणारे 30 अत्यंत प्रभावी उपाय आणि टिप्स पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील टिप्स तुमच्या किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या खूप कामी येतील. दुखण्यांची मुख्य कारणे. कोणतेही उपाय करण्यापूर्वी हे दुखणे का होते हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. या दुखण्यांची मुख्य कारणे खालीलप्रमाणे. पहिले कारण, चुकीची बैठक. तासनतास कम्प्युटरसमोर वाकून बसणे किंवा मोबाईलचा अतिवापर केल्याने मानदुखी आणि कंबरदुखी होते. दुसरे कारण, पोषक तत्वांची कमतरता. शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3चे कमतरता असल्यामुळे हाडे आणि सांधे कमकुवत होतात. तिसरे कारण, पाण्याची कमतरता. शरीरात पुरेसे पाणी नसल्यास स्नायूंमध्ये पेटके येतात, त्यामुळे पोटऱ्या आणि पाय दुखतात. चौथे कारण, वाढते वजन. शरीराचे वजन जास्त असेल तर त्याचा थेट ताण आपल्या गुडघ्यांवर आणि घगोट्यांवर पडतो, ज्यामुळे गुडघेदुखी सुरू होते. आणि पाचवे कारण, व्यायामाचा अभाव. शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे सांधे जखडून जातात आणि रक्तप्रवाह संथ होतो. चला तर मग आता पाहूया या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी 30 सोपे उपाय. पहिले पाहूया मानदुखी आणि कंबरदुखीसाठी काही टिप्स. स्क्रीनची पातळी सुधारा. मोबाईल किंवा लॅपटॉप वापरताना तो तुमच्या डोळ्यांच्या सरळ रेषेत ठेवा, जेणेकरून मानेवर ताण येणार नाही. दर 40 मिनिटांनी ब्रेक घ्या. ऑफिसमध्ये सलग बसून काम करू नका. दर 40 मिनिटानंतर 2 मिनिटे उभे राहा किंवा थोडे चाला. कडक गादी वापरणे टाळा. झोपताना अत्यंत कडक किंवा जास्त मऊ गादी वापरू नका. पाठीला आराम मिळेल अशी मध्यम गादी निवडा. उशीची उंची. झोपताना खूप जाड किंवा उंच उशी घेऊ नका. यामुळे मानेचे स्नायू जखडून जातात. भुजंगासन आणि मार्जरासन. पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी दररोज योगासने करा. विशेषतः भुजंगासन कंबरदुखीसाठी खूप फायदेशीर आहे. गरम पाण्याचा शेक. कंबर किंवा मान जास्त दुखत असल्यास गरम पाण्याच्या पिशवीने 10 ते 15 मिनिटे शेक द्यावा. आता पाहूयात गुडघेदुखी व सांधेदुखीसाठी टिप्स. वजनावर नियंत्रण ठेवा. गुडघ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी आपले वजन नियंत्रणात ठेवणे हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय आहे. मेथी दाण्याचे पाणी. रोज रात्री 1 चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या व मेथी दाणे चघळून खा. यामुळे सांधेदुखी कमी होते. एरंडेल तेलाने मालिश. सांधे आणि गुडघ्यांवर हलक्या हाताने कोमट एरंडेल तेल किंवा मोहरीच्या तेलाने मालिश करा. हळदीचे दूध. हळदीमध्ये कर्करोग विरोधी व अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. रोज रात्री कोमट हळदीचे दूध प्यायल्याने सांध्यांची सूज कमी होते. उकिडवे बसणे टाळा. जर गुडघे जास्त दुखत असतील तर जमिनीवर उकिडवे बसणे किंवा मांडी घालून बसणे टाळा. नेहमी खुर्चीचा वापर करा. आल्याचा चहा किंवा काढा. आल्यामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात. आल्याचा रस किंवा चहा घेतल्याने सांधेदुखीला आराम मिळतो.
पाय व पोटऱ्यादुखीसाठी टिप्स. कोमट पाण्यात पाय ठेवणे. एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडे खडे मीठ टाका आणि त्यात 15 मिनिटे पाय बुडवून बसा. पोटऱ्यांचे दुखणे लगेच थांबेल. योग्य पात्राणे वापरा. चालताना किंवा धावताना नेहमी मऊ सोलचे आणि योग्य मापाचे शूज वापरा. हाय हील्सचा वापर पूर्णपणे टाळा मित्रांनो. शरीरात पाण्याचे प्रमाण ठेवा. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या. यामुळे स्नायूंमधील लवचिकता टिकून राहते. केळी खाणे. पोटऱ्यांमध्ये वारंवार पेटके येत असल्यास शरीरात पोटॅशियमची कमतरता असू शकते. रोज 1 केळे खाल्ल्याने हा त्रास दूर होतो. मोहरीच्या तेलाची मालिश. रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना आणि पोटऱ्यांना कोमट मोहरीच्या तेलाने मालिश करा. यामुळे शांत झोपही लागते. आहार व जीवनशैलीतील बदल. विटॅमिन डी मिळवा. रोज सकाळी कोवळ्या उन्हात 15 ते 20 मिनिटे बसा. यामुळे शरीराला नैसर्गिक विटॅमिन डी मिळते, जे हाडांसाठी खूप गरजेचे असते. कॅल्शियमयुक्त आहार. आहारात दूध, दही, पनीर, नाचणी आणि पांढरे तीळ यांचा समावेश नक्की करा. ओमेगा 3 फॅटी ॲसिड. सांध्यांमधील वंगण टिकवून ठेवण्यासाठी अक्रोड आणि अळशीच्या बिया नेहमी खाव्यात. आंबट आणि थंड पदार्थ टाळा. सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी फ्रीजमधील थंड पाणी, अति आंबट पदार्थ किंवा शिळे अन्न खाणे पूर्णपणे टाळा. गूळ आणि शेंगदाणे. गूळ आणि शेंगदाण्यांमध्ये भरपूर लोह आणि कॅल्शियम असते. हाडांच्या मजबूतीसाठी हा उत्तम स्नॅक्स आहे. पांढरी साखर आणि मैदा कमी करा. शरीरातील सुजेची पातळी वाढवण्यासाठी साखर कारणीभूत ठरते. त्यामुळे तिचे प्रमाण कमी करा. आता पाहूयात इतर घरगुती व तातडीचे उपाय. कोरफडीचा रस. रिकाम्या पोटी कोरफडीचा रस प्यायल्याने शरीरातील सांध्यांचे वात दोष कमी होतात. लसूण तेल. मोहरीच्या तेलात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या कडकवून ते तेल दुखणाऱ्या भागावर लावल्याने आराम मिळतो. पुरेशी झोप. शरीराला आणि स्नायूंना रिकव्हरी मिळण्यासाठी 7 ते 8 तासांची शांत झोप अत्यंत आवश्यक आहे. वज्रासनाचा सराव. जेवण झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटे वज्रासनात बसावे. यामुळे पचन सुधारते आणि पायांचे स्नायू मजबूत होतात. जड वस्तू उचलताना काळजी घ्या. कमरेतून थेट न वाकता गुडघे थोडे वाकवून वजन उचलावे, जेणेकरून पाठीवर अचानक झटका येणार नाही. सकारात्मक राहा आणि ताण कमी करा. मानसिक ताणामुळे देखील स्नायू जखडून जातात, त्यामुळे प्राणायाम करा आणि नेहमी आनंदी राहा. तर मित्रांनो, या होत्या 30 सोप्या टिप्स, ज्यांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी कंबर, मान, गुडघे आणि पायदुखीपासून आराम मिळवू शकता. या सर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीचा भाग बनवणे खूप गरजेचे आहे. महत्त्वाची टिप, हे सर्व घरगुती उपाय सामान्य दुखण्यावर अतिशय प्रभावी आहेत. परंतु जर तुमचे दुखणे खूप जुने असेल, सूज जास्त असेल किंवा वेदना सहन होत नसतील, तर स्वतःच्या मनाने कोणतेही औषधं न घेता डॉक्टरांचा किंवा ऑर्थोपेडिक तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या मित्रांनो. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? या 30 टिप्सपैकी तुम्ही कोणती टिप आजपासून सुरू करणार आहात
हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काळजी घ्या, निरोगी रहा. धन्यवाद.